आपल्याला असलेले गुन्हे आपल्याला असलेल्या अपेक्षा या जर का पूर्ण त्यांनी केल्या नाही तर भविष्यामध्ये काही आपण त्यांचे बांधलेले नाही. आपण आपल्या बळावरती ताकद वाढवा. येणाऱ्या काळामध्ये बळावरती जर का ताकद आपण वाढवून दिली तर त्यांची सुद्धा आपल्याला फार काही आवश्यकता असणार. पण या लोकसभेची जबाबदारी माननीय अजितदादांनी जर का आपल्यावर टाकली असेल तर आपली जबाबदारी आहे की इमाने इतबारे ज्या ठिकाणी आपण राहतो, ज्या ठिकाणी महायुतीमध्ये काम करतो त्याचं पालखी आपल्याला वाहून नेण्याची जबाबदारी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करावी लागणार आहे. मला माहिती आहे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या कार्यकर्त्यांचा अपमान केला जाईल, ज्या ज्या ठिकाणी निग्लेक्ट करायचा प्रयत्न केला जाईल, आपला अस्तित्व दाखवा. त्या पेटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किती मत आहेत असं जोपर्यंत आपण सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांच्या समन्वयामुळे जर का दाखवू शकलो नाही तर भारतीय जनता पार्टीला किंवा त्यांच्या उमेदवारालाही कळणार नाही. माझी अपेक्षा असणार उमेदवार निवडताना सगळा गोड बोलतो. आज ते उमेदवार काही पाया पडतो, कोणताही पक्ष असला तरी तो सगळं हो म्हणतो. पण त्या हो म्हणण्याबरोबर जो पण उमेदवार असेल ते येणाऱ्या काळामध्ये निवडून आल्यानंतर या मतदानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा 2-4 लाख मतं त्यामध्ये आहे याचा त्याने विसर पडू देऊ नये. येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा जो उमेदवार निवडून जाईल त्या पुढच्या 5 वर्षाकरता प्रत्येक तालुक्यातला जबाबदार पदाधिकारी असेल त्याला विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्राम पातळीपर्यंत आपल्याला काम करणं त्या ठिकाणी बंधनकारक असेल. नाहीतर आपलं काम काढून घ्यायचं आणि काम काढल्यानंतर मग आपले तितंबे नंतर दाखवायला सुरुवात करायची. हे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या माध्यमातून सहन करणार नाही अशी मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने महायुतीच्या नेत्यांसमोर भूमिका मांडली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.